नेमका विषय असा आहे, कुठं जायचंय तेच नाही माहिती. जायचंय कुठं? इथून सर निघायचं, निळ्या डॉट पासून निघायचं, लाल डॉट पाशी थांबायचं. समुद्राच्या कडेला गेले तू देवागर. देवागर वरनं हरिहरेश्वर. रामकृष्ण हरी मंडळी, स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन व्लॉगमध्ये. तर आत्ता जवळपास सकाळचे 5 वाजलेले आहेत आणि तुम्ही म्हणताना एवढ्या सकाळ सकाळ असतो कसं काय व्लॉग चालू केलाय. तर व्लॉग चालू करण्याचं एकमेव कारण म्हणजे अचानक भयानक पोरांची ट्रिप निघलेली, पण आता ट्रिप चालली कुठं ते अजून मला पण नाही माहिती. आता तुम्हाला व्लॉगमध्ये कसं सांगू, जी गोष्ट मलाच माहीत नाही ती व्लॉगमध्ये कशी सांगू. तर पोरांची ट्रिप कुठं चाललेली हे अजून काय म्हणजे फिक्स झालेलं नाही आहे. एक असं डेस्टिनेशन नाही की बाबा हा इथं इथं जायचं, एवढं फिरायचं, असं काहीच नाही. आत्ताच एक सेटअपचं काम करून आलतो आणि रात्रभर म्हणजे आज झोपच नाही, अजिबात झोप नाही. तरी पण पोरांचं म्हणजे ठरलं की बाबा आज असं असं जायचं आहे, सकाळी मला 5 वाजता फोन कर. जायचं म्हणलं ठीक आहे, म्हणलं आज पूर्ण दिवस एक पण काम नव्हतं म्हणून म्हणलं ठीक आहे काहीतरी नियोजन करू. पण विषय काय, उद्या लगेच एक काम आहे म्हणून त्याच्यानंतर 1 डे रिटर्न ट्रिप अशी कुठली बसल बरोबर पद्धतशीर नियोजन होईल अशा कुठल्या तरी ट्रिपचा प्लॅन आता करायचा आहे. गाडी एक फायनल झालेली म्हणजे घरचीच गाडी, त्याचा काही विषय नाही. आता नेमकी पोरं कोण कोण येतात आणि आपल्याला जायचं आहे कुठं कुठं ते बघण्यासाठी स्टे ट्यून. चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण की व्लॉग एकदम जबरदस्त होणार आहे. मस्त 1 डे रिटर्न असलं. उद्या म्हणजे बरीच कामं आहेत, उद्या 2-3 कामं आहेत. तर पहिल्यांदा जातो जिथं मला टाईम सांगितलेलं, टाईम आणि जागा सांगितलेली की इथं 5 वाजता ये, तिथं पहिल्यांदा जातो. कोण कोण येते ते तुम्हाला दाखवतो. चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि पुढं व्लॉग कंटिन्यू करत राहा. आजच्या व्लॉगमध्ये तुम्हाला बरीच मजा येणार आहे. तर फायनली गाडी आलेली, आम्ही पण आलेलो आहे, सगळी पोरं आलेलीत. पण एक नियोजन चुकीचं आहे. जायचं आहे कुठं ते फिक्स नाही अजून. तर बघू आता पोरांचं सगळ्यांचं सहमत घेऊ, कुठं जायचं आहे डेस्टिनेशन ठरवू. एकदाचं फायनल तुम्हाला दाखवतो पुढं. तर फायनली 5:15 वाजलेले आहेत आणि आत्ता कुठं तुम्हाला 3च जण दिसतात गाडीत, अजून 2-3 जण यायची राहिलेलीत. पण नेमका विषय असा आहे, कुठं जायचंय तेच नाही माहिती. जायचंय कुठं? हे बघ इथून सरळ जायचं. इथून सरळ कुठं? इथून सरळ जायचं आणि जो डॉट थांबतोय ना तिथं जाऊन तुम्ही जायचंय आता, तुम्ही ठरवताय आता. प्लॅनिंग नावाची गोष्ट असते. रात्री सांगितलेलं फोन करून तुला मी कुठं जायचंय म्हणून जायचं असतं वय नसतं. जायचं कुठं जायचं रे? आपल्याला नुसतं जायचं शेजाऱ्याकडे जायचं, आपल्याला शेजाऱ्याकडे. मॅप दाखव, थांब जरा इथं दाखवू दे रे, त्यांना सांगावं लागतं आधी. असं अचानक भयानक निघून नाही जमत. या लाल डॉट पासून निघायचं आणि त्या निळ्या डॉट पाशी थांबायचं. निळ्या डॉट पासून निघायचं, निळ्या डॉट पासून निघायचं, लाल डॉट पाशी थांबायचं. समुद्राच्या कडेला गेले तू बघ कुठं दिसतंय. हा रो मी चुकीचं बोललो. श्रीवर्धनला जायचंय का? हरिहरेश्वर, दिव्यागर. तर कोकण फिरायचा प्लॅन आत्ता बनलेला आहे. ह्याच्या आधी मला माहित नव्हतं की आपल्याला कोकणात म्हणजे प्रॉपर कोकणात नाही म्हणता येणार, पण कोकण पट्टाच म्हणायचा. तर पहिल्यांदा असं झालंय, दिव्यागर बीचला जातो ना. का नाही जाणार? अरे उशीर होईल रे. नाही काय तू, मी असल्यावर कुठे पण जातो आपण. तर आता पहिल्यांदा दिव्यागर बीच, त्याच्यानंतर कुठं ते सांग रे. स्टेरिंगवर पण बसलं येडे, पूर्ण ते सांग रे. पूर्ण पहिल्यांदा जायचं आपल्याला इथून सरळ दिव्यागर पासून 60 किलोमीटर. किती 60च आहे का? मला काय माहिती. हरिहरेश्वर. मग तिथनं दुसरं कुठलं रे, कुठलं ठरवायचं तिसरं? कोकण. गाण्यान गोट्याला विचार आता, त्यांच्याच मनावर गोट्याला गाण्याला विचारू भाई. गाण्या म्हणून तिकडे जायचं. नाव घेतलं गाण्या हाजीर. तो म्हणून तिकडे जायचंय, लवकर आत ये. भाऊला डिकेट ठेवायचं सामान घेऊन तर आला एकच बॅग. तुम्ही तरी बॅगी आणल्यात रे, मी आणलंय. तुम्ही 1 डेला मग काय असतं, बॅगी कशाला लागतात? आपल्याला कुठं कुठं जायचंय ठरव ना. ब्लॉक आलं त्याचं कुठं जायचं नियोजन नाही ठरलं अजून. नियोजन नाही ठरलं रे. कोणतं कॉपरेट लावलंय आपण दिसतोय हवा करायची. हो तुम्हाला सांगतो टाकायच्या मध्येच काय हो. शुभम भाऊने प्लॅन ठरवलाय. इथनं देवागर, देवागर वरनं हरिहरेश्वर, तिथनं श्रीवर्धन. गोरा दिसतोय का रे?
शुभम तर आता सगळं ओके मध्ये दिव्याघरला जायचा प्लॅन झालेला आहे. आता इथून कुठून तर आता इथून कसं कुठपर्यंत जातोय, अजून कुठं आपला स्टॉप येतोय ते सगळं तुम्हाला दाखवतो. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा. बाकी स्टे ट्यून. Few moments later. गाडी बिड्या तू इसके हाथों में बाहों में हूँ, बाहों में हूँ. बघा नेमके झाले काय ट्रॅफिक झाले कशामुळे चुकी ऍक्शन आल्याची म्हणून माग त्यांच्या दोघांची वाट. खाल्ला पुढच्यानी स्लो मध्ये चालला मागून तुला टच थांबला ह्याला टोकला लाईनीत गवलं तर मरल्याची काहीच चूक नाही. काय नाही झालं पण काय झालं ब्रेक चलत होता ह्यांना टर्निंग मध्ये रंगा पळवायची होती. आमचा पण असाच विषय झाला. इनोवाची चुकी नाही ना. आपण कसं रस्त्याच्या खाली. Few moments later. तर फायनली आता 8:30 पावणे 9 झालेले आहेत आणि आत्ता कुठं तामिनी घाट उतरलेला आहे. तामिनी घाटातला पण व्ह्यू तुम्हाला दाखवणार होतं पण वातावरण जरा बरोबर नव्हतं आणि सो होप की इथं जसं वातावरण आहे तसं आपल्या डेस्टिनेशनला नसावं. कारण की जर असं पावसाचं वातावरण असलं तर आपण असंच प्रिफेअर करू की बीच ड्रॉप होऊ शकतो तिथं जर पावसाचं वातावरण असलं तर. कारण की धोक्याचंच आहे, म्हणजे अशा वातावरणात बीचवर जाणं धोक्याचंच आहे. म्हणून ड्रॉप होऊ शकतो पण मे बी तिकडं तसं वातावरण नसेल तरी बघू आपण पुढं काय होतंय. आणि इथून पुढं कुठं जातोय काय माझं मला नियोजन नाही. तर आता असा विषय झालेला आहे. ओ यार थोडं मी चाललं रे लय जोरात गाड्या आहेत. तर म्हणलं थोडंफार इथं फिरावं म्हणून फिरायला आलो. वेळ होता. सगळं तुम्हाला दाखवतो. स्टे ट्यून. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आणि मे बी आजचा व्लॉग असा जास्त लेंदी होईल म्हणून वन डेचा जरी असलं तरी मी 1-2 पार्टमध्ये डिवाईड करून एडिट, म्हणजे मला पण एडिटला सोपं जाईल, तुम्हाला पण बघायला सोपं जाईल. तुमच्यासाठी फक्त 2-3 पार्टमध्ये डिवाईड करून अपलोड करतो म्हणून चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. त्याला माहिती 2,000 years later. सो फायनली जवळपास 12 वाजता श्रीवर्धनला आलेलो आहे आणि आता इथून पहिलं बीचवर न जाता जरा थोडंफार पोटा पाण्याची सोय लावतो म्हणूनच हॉटेल बघायला गेलो पण पहिलं हॉटेल जे बघितलं ते बंद. 40 रुपये वाया. मग आता दुसरं हॉटेल बघायला चाललेलं आहे. आता इथं आसपास दुसरं हॉटेल भेटते नाही भेटते किती वेळ लागतो शोधायला ते बघण्यासाठी स्टे ट्यून. आणि श्रीवर्धनचा बीचचं एक तुम्हाला व्ह्यू दाखवतो, बघून घ्या. म्हणजे तिकडे गेल्यावरच दाखवतो, तेवढं एक नक्की बघून घ्या. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा. तोपर्यंत स्टे ट्यून. मे जवान मे जवान मे जवान असलं तर चालूनच घ्यावं लागतंय, चालावंच लागतंय. काय आता बघा 2,000 years later. तर फायनली आत्ता बीचवर आलेलो आहे. जेवण करून आलेलो आहे. ऊन इथं नाही आहे आज, उन्हाची कमतरता आहे म्हणून बीचमध्ये कुठं जाऊ वाटते. पण एवढी उष्णता इकडे, एवढं दमट वातावरण की असं वाटतंय पाऊस 100% येणार आहे. म्हणून पावसाचं लक्षात ठेवून, भरती ओहोटीच्या गोष्टी लक्षात ठेवून आता समुद्रात किती वेळ थांबायचं आणि किती वेळ नाही ते आता आमच्या हिशोबावर. आता इथं असेच 42 चाळे करणारे असे 100 पोरं आहेत. ह्यांना पण सहन करायचं, चालायचंच. तर आता मी इथून तुम्हाला बीचचा थोडासा व्ह्यू दाखवतो. मोबाईल साईडला ठेवून थोडासा क्वालिटी टाईम स्पेंड करतो
म्हणून व्हिडिओ जर आणि मे बी आजच्या ह्या व्लॉगचा एंड इथंच असेल. पुढच्या बीचवर जाताना नेक्स्ट पार्ट येईल, तो बघायला विसरू नका. आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, बेल नोटिफिकेशन ऑलवर प्रेस करा, कारण की पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला येईल. म्हणून व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आजच्यासाठी एवढंच. डन फॉर द डे. भेटूयात पुढच्या व्लॉगमध्ये. Final crackles and pops, I'm swimming in the echoes as the music never stops.